आज आपण लग्नाच्या पंगतीत किंवा हळदीला तयार केली जाणारी आचारी स्टाईल चमचमीत आगरी पद्धतीने चवळी बटाट्याची रस्सा भाजी कशी तयार करायची त्याची अगदी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। आता असं हे वाटण तुम्ही एकदाच तयार करून ठेवलं तर हव्या तितक्या उसळ भाज्या, कडधान्य किंवा रस्सा भाज्या तुम्हाला तयार करता येणार आहे। वाटण कसं तयार करायचं, किती दिवस स्टोर करून ठेवायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चमचमीत आगरी पद्धतीची चवळी बटाट्याची रस्सा भाजी किंवा चवळी बटाट्याची उसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आपण सुकी चवळी घेतली आहे। 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आणि रात्रभर किंवा 5-6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर यामध्ये गरम पाणी घातलं की अगदी 3 ते 4 तासांमध्ये हे भिजून तयार होतं। अर्धा कप जरी तुम्ही चवळी भिजत घातली तर भिजल्यानंतर प्रमाण 1.5 पट होतं आणि 5-6 जणांना व्यवस्थित ही भाजी पुरू शकते। सोबतच इथे आपण एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा सालांसकट धुवून घेतलेला आहे। शक्यतो या भाजीला सालांसकट बटाटा घातला जातो कारण त्याची चव सुद्धा भाजीमध्ये अगदी मस्त येते। बटाटा आपण अगदी आयत्या वेळेस चिरून घेणार आहोत, नाहीतर तो काळा पडू शकतो। आता यासाठी आपण एक विशिष्ट पद्धतीचं वाटण तयार करणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतं। आता त्यासाठी काय करायचंय, गॅसवर एखादी कढई किंवा तवा गरम करत ठेवायचा आहे। कढई छान गरम झाली की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल अगदी थोडंच घालायचंय कारण इथे वाटण तयार करणार आहोत। तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। अगदी रफली चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता हा कांदा आपल्याला थोड्याशा गोल्डन रंगावर, थोड्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। इथे साधारणतः मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत 2 मिनिटं आपण कांदा अशा गोल्डन रंगावर मस्त परतून घेतलेला आहे। रंग बघू शकता, खूप जास्त गडद डार्क करायचा नाही, हलकासा परतून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता पुन्हा सेम कढईमध्ये चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये साधारणतः एक मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी असते ना, त्यातला फक्त अर्धी वाटी आपण इथे बारीक तुकड्यांमध्ये घेतलंय। एकदम मोठी सुकी खोबऱ्याची वाटी असेल तर त्यातला पाव हिस्सा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। खोबरं एकदा बारीक चिरून घ्या किंवा अगदी किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता खोबरं भाजायला, परतायला फार जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदातच असा हा गोल्डन रंगावर मस्त खरपूस झालेला आहे। आता हे खोबरं सुद्धा एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। कांदा खोबरं चांगलं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे। जास्त तिखट खात असाल तर 2 ते 3 घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल। देठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। हिरवी मिरची पारंपरिक आगरी पद्धतीच्या वाटणामध्ये घातलं जातं। आता ही सगळी जिन्नस आपल्याला छान बारीक फिरवून घ्यायची आहे। वाटण थोडंसं बारीक झालं की यामध्येच आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा घालायचा आहे आणि जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून जमेल तितकं बारीक वाटण छान आपण याचं करून घेणार आहोत। असं हे छान बारीक वाटण केलं की प्रत्येक मसाल्याची चव तुमच्या भाजीला येते। तर हे वाटण तुम्हाला जर स्टोर करून ठेवायचं आहे तर डीप फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतं। फक्त यामध्ये टोमॅटो घालू नका, टोमॅटो तुम्हाला भाजीला वरून घालायचं आहे। असं हे वाटण करून ठेवलं तर अगदी कोणताही उसळ, कडधान्य किंवा कोणत्याही प्रकारच्या रस्सा भाज्यांना तुम्ही वापरू शकता। अगदी मस्त छान चवीच्या भाज्या तयार होतात। जसा छोले मसाला झाला, वाटाणा बटाट्याची सुकी भाजी झाली, वांग बटाट्याची रस्सा भाजी झाली, कोणत्याही प्रकारच्या कडधान्य रस्सा भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता। आता आपली चवळी बटाट्याची रस्सा भाजी आज आपण कुकरला करणार आहोत। अगदी 2 ते 3 शिट्यांमध्ये तुमची भाजी तयार होते। आता मोठ्या प्रमाणात लग्न कार्यक्रमात केले जाते ते मोठ्या मोठ्या टोपांमध्ये आपण घरामध्ये तयार करतोय, म्हणून आपण इथे कुकरला तयार करतोय। तुम्ही छोट्या कढई किंवा टोपामध्ये घरामध्ये तयार करू शकता। आता कुकर छान गरम झाला की यामध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता लग्न कार्यक्रमाला कशा मस्त चमचमीत भाज्या तयार केल्या जातात त्यामध्ये तेल थोडं जास्त वापरलं जातं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। हलकीशी फुलली की यामध्ये आपण तयार वाटण घालणार आहोत। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हे स्टोर करून ठेवताय तर जेव्हा भाजी बनवायची असेल थोडं रूम टेम्परेचर करायचंय आणि ज्या आयत्या वेळेस वापरायचंय त्यावेळेस तुम्ही वाटणाबरोबर टोमॅटो चिरून घालू शकता। आता याला छान तेल सुटेपर्यंत साधारणतः एक 7 ते 8 मिनिटं आपण चांगलं याला परतून घेणार आहोत। म्हणजे यातला जो उरला सुरलेला कच्चेपणा असेल सगळा निघून जाईल आणि भाजीला कच्ची चव येणार नाही। म्हणून जेव्हाही तुम्ही कोणतीही भाजी, रस्सा भाजी करताय, नॉनव्हेज सुद्धा करताय, याच पद्धतीने चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणं गरजेचं आहे।
असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यामुळे काय होतं, भाजीला चवही छान येते आणि कच्चेपणा सुद्धा भाजीला लागत नाही. म्हणून असं हे साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण छान परतून घेतलेलं आहे. असं तेल छान सुटलं की यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता आगरी पद्धतीची चमचमीत भाजी म्हटले की आगरी मसाला तर आलाच, तर आपण हा आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल आगरी कोळी मसाला वापरणार आहोत. बऱ्याच दिवसांपासून मला व्हॉट्सअपला मेसेज आणि कॉल्स येत होते की आपल्याला आगरी कोळी मसाला किंवा आगरी मसाला हवा आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन आपण कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल आगरी कोळी मसाला तयार केलेला आहे. या मसाल्यांचं वैशिष्ट्य काय माहितीये का, आपले मसाले वापरल्यानंतर इतर गरम मसाला कोणतीही मिरची पूड तुम्हाला वरून घालावी लागत नाही. सगळं आम्ही यामध्ये गरम मसाले खरपूस भाजून डंकावर कुटून तुम्हाला दिले जातात आणि अगदी वर्षभर आपले हे सगळे मसाले आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, माझा पर्सनल नंबर सुद्धा पॅकेटवर लिहिलेला आहे. तुम्ही आम्हाला पर्सनली कॉल करू शकता, मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर फक्त क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि हे सगळे मसाले अगदी फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता. आता इतक्या भाजीसाठी साधारणतः 1-1.5 चमचा आपण हा मसाला घातलेला आहे. अजिबात वेगळा तुम्हाला गरम मसाला मिरची पूड अजिबात वापरावी लागत नाही. हळद जरी नाही घातली तरी सुद्धा चालेल, कारण हळद सुद्धा आपल्या मसाल्यांमध्ये दिलेली आहे. तर हा मसाला घातल्यानंतर फक्त 2 मिनिटं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुमच्या घरामध्ये जो कोणतं साठवणीचं तिखट असेल, आगरी मसाला असेल, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता. जर त्यामध्ये गरम मसाला कमी असेल तर वरून थोडासा गरम मसाला तुम्ही वापरू शकता. थोडंसं वाटण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत. मसाला परतत असताना गॅस एक तर आपल्याला अगदी कमी करायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला रंग आणि चव अगदी छान येते. तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि थोडंसं तेल घालून सुद्धा बाजूने कडेने याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे यातले प्रत्येक जिन्नस समस्त खरपूस भाजून तयार आहे. सगळ्या घरात मस्त मसाल्यांचा सुगंध पसरलेला आहे, मस्त घमघमाट पसरलेला आहे. या मसाल्यामध्ये फक्त चवळी बटाट्याची भाजीच नाही तर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही कडधान्याची भाजी यामध्ये तयार करू शकता. वांग बटाटा, फक्त बटाटा जरी केला तरी सुद्धा छान होईल. आता आपण चवळी बटाट्याची भाजी करतोय तर बटाटा आपण फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे. शक्यतो सालांसकट घ्या, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते. आणि आगरी पद्धतीच्या लग्नामध्ये किंवा हळदीमध्ये ना बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या घातल्या जातात. तशा आपण मोठ्या मोठ्या फोडी घातल्यात. बटाटा सुद्धा 1 मिनिटभर मसाल्यांमध्ये परतून घेतलाय. आता यामध्ये भिजवून घेतलेली चवळी घालणार आहोत. चवीपुरतं लागलेच मीठ सुद्धा घालणार आहोत आणि तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता या मसाल्यांमध्ये चवळी बटाटा मस्त एकजीव असं छान परतून घेणार आहोत, साधारणतः 2 ते 3 मिनिटं. तर 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता याला छान रंग सुटलेला आहे. हा आपला कुकिंग तिकीट मराठीचा आगरी कोळी मसाला फक्त भाज्यांनाच नाही तर नॉनव्हेजला सुद्धा वापरला जातो आणि नॉनव्हेजसाठी तो मसाला जास्त प्रसिद्ध आहे, कारण त्यामध्ये भरभरून आपण गरम मसाले वापरलेले आहेत. तर बघू शकता साधारणतः 3 ते 4 मिनिटं चांगले याला तेल सुटेपर्यंत हलकीशी उकळी येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांब्याभर पाणी घेऊन आपण यामध्ये घातलेलं आहे. ही आगरी पद्धतीची चवळी बटाट्याची भाजी खूप जास्त पातळ नसते, म्हणून तांब्याभर पाणी अगदी परफेक्ट आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल, शिजल्यानंतर छान दाटसर किंवा घट्ट होते. पाणी खूप जास्त घालू नका. भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. जर तुम्ही कढई टोपामध्ये करत असाल तर 10 ते 12 मिनिटं अर्धवट झाकण लावून तुम्हाला ही भाजी तयार करता येईल. इथे आपण 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, कारण आपल्या कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये भाजी चांगली शिजून तयार होते. झाकण काढून बघितलेलं आहे आणि सगळ्या घरात जो काही मसाल्यांचा भाजीचा सुगंध पसरलेला आहे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. बघू शकता, तरी बघू शकता किती सुंदर आलेली आहे आणि बघूनच नुसती खावीशी वाटणारी अशी ही आगरी पद्धतीची चवळी बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. घरामध्ये तयार करता येतं. चपाती भाकरी भाताबरोबर, वरण भाताबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर किंवा वड्यांबरोबर अगदी छान लागतं. कोंबडी वड्याचं पीठ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल तर ते नक्कीच ऑर्डर करू शकता. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या घरी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला असेल, कोल्हापूरचा घाटी मसाला ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता, गोडा मसाला, मच्छी मसाला असेल, सगळ्या प्रकारच्या मिरची पावडर असेल, सेलमची हळद पावडर असेल, कोंबडी वड्यांचं पीठ असेल, थालीपीठ भाजणी असेल, सगळं आपल्याकडे मिळतं. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सगळे मसाले प्रोडक्ट आमच्याकडून ऑर्डर करू शकता.
चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.